भाईंदर रेल्वे स्थानकावर नव्याने सुरू झालेल्या भाईंदर रेल्वे पोलीस ठाण्याच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे। या कार्यक्रमाचे वृत्तांकन करण्यासाठी उपस्थित असलेले पत्रकार अशरफ शेख यांच्या ताकाच्या ग्लासमध्ये काचेचे तुकडे आढळल्याचा दावा त्यांनी केला असून या घटनेमुळे उपस्थित पत्रकारांमध्ये एकच खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 3:30च्या सुमारास उद्घाटन कार्यक्रमानंतर पत्रकारांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली होती। जेवणानंतर अशरफ शेख यांनी ताकाचा ग्लास घेतला। हे ताक पिताच त्यांच्या तोंडात 2 ते 3 काचेचे तुकडे आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। काही काचेचे तुकडे पोटात गेल्याचाही त्यांनी आरोप केला आहे। त्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने उपस्थित पोलिसांनी त्यांना तातडीने उपचारासाठी तुंगा रुग्णालयात दाखल केले। या घटनेनंतर उद्घाटन कार्यक्रमात उपस्थित पत्रकारांनी तीव्र संताप व्यक्त करत निष्काळजीपणाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत। दरम्यान मुंबई रेल्वेचे पोलीस आयुक्त एम राकेश कलासागर यांनी या घटनेची गंभीर दखल घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल असे सांगितले। दरम्यान आजपासून कार्यान्वित झालेल्या भाईंदर रेल्वे पोलीस ठाण्यामुळे रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षेत्रातही बदल झाला आहे। यापूर्वी वसई रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वैतरणा, पेरार, नालासोपारा, वसई रोड, नायगाव, भाईंदर, मीरा रोड आणि दहिसर या स्थानकांचा समावेश होता। मात्र नव्याने स्थापन झालेल्या भाईंदर रेल्वे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात दहिसर, मीरा रोड, भाईंदर आणि नायगाव या 4 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला असून उर्वरित स्थानके वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत राहणार आहेत। आज भाईंदर पोलीस स्टेशन रेल्वे पोलीस स्टेशनचे उद्घाटन झालेलं आहे। वसई रोड पोलीस स्टेशनतून वर्ग होऊन जवळपास 4 रेल्वे स्टेशन या हद्दीमध्ये येत आहे। दहिसर, मीरा रोड, भाईंदर आणि नायगाव असं 4 रेल्वे स्टेशन। हे नवीन पोलीस स्टेशन है, नवीन स्टेशन है। जे पोलीस स्टेशन में प्रवासी नशे होता, सर्व सुविधा मिलना। तो यहाँ पे न्यूज कवर करने को आया था। दोपहर का टाइम हुआ तो खाना खाने के लिए सारे पत्रकार बैठे थे, तो खाना वाना खा लिए। तो उसके बाद में छाछ रखी थी, मेरा वाला मैंने पी गया। मेरे साथ में महिला पत्रकार लड़की थी, इन्होंने मुझे बोला तुम पी लो। जब मैंने वो ग्लास पिया तो मेरे मुंह में 2-3 कांच आ गए और बाकी के अंदर चले गए। एक था क्या 2 था मुझे नहीं मालूम, लेकिन उसके अंदर कांच था, वो मेरे पेट में भी घुस गया है। तो अभी मुझे ट्रीटमेंट के लिए यहाँ की पुलिस लेके जा रही है दवाखाने में।